श्री गुरुचरित्र अध्याय 8वा। श्री गणेशाय नमः। नामधारक म्हणे सिद्धासी गोकर्ण महिमा निरोपिलासी। श्री गुरु राहिले किती दिवसी वर्तले पुढे काय ते सांग। परिसोनी शिष्यांचे वचन संतोष सिद्ध अति गहन सांगता झाला विस्तारून श्रोते तुम्ही अवधारा गोकर्ण क्षेत्री श्रीपाद यती राहिले वर्षे 3 गुप्ती तेथोनी श्रीगिरी पर्वता यती लोकानुग्रहासी मासचारी क्रमोनी तेथे आले निवृत्ती संगमाते दर्शन द्याव्या भक्त लोकाते पातले तया कुरवपुर महाक्षेत्र कृष्णा गंगा वाहे तीर महिमा सांगता असे पारभूमंडळात दुर्लभ श्रीपाद राहिले कुरवपुरी ख्याती झाली भूमीवरी प्रगट महिमा परंपारी सांगता विस्तार असे देखा पुढे अवतार व्हावया गती सांगेन एकाएक चित्ती श्रीपाद कुरवपुरी असती कार्या कारण पुढे असे अवतार व्हावया कारण सांगेन त्याचे पूर्वकथन वेदशास्त्र संपन्न ब्राह्मण होता तया ग्रामी त्याची भार्या होती देखा नामतीयेचे अंबिका सुशीलाचारपती सेवका महापुण्य सती देखा तिथे पुत्र होऊन वरती पूर्वकर्म फळ अर्जिती अनेक तीर्थव्रत आचरती तिने केले परियेसा ऐसे असता जे होणार गती पुत्र झाला मंदमती माता स्नेह करी प्रीती अपूर्व आपणासी म्हणून वर्धता माता पित्या घरी विप्रात्मज वाढला अति प्रीती करी व्रतबंध करता कुळाचारी वेदाभ्यास करावया विद्या न ये तया कुमरा मंदमती अज्ञान बहिरा चिंता वाटे त्या द्विजवरा म्हणे पुत्र मंदमती अनेक देव आराधोनी पुत्र लाधलो कष्टोनी प्राचीन कर्म न सुटे म्हणून चिंता करी अहोरात्रपतीसी म्हणे ते नारी पुत्र नाही आमुच्या घरी कष्टे करुणी नाना परी पोषिले एका बाळकासी विद्या न ये वेद त्यासी वाया मारुणी का कष्टसी प्राचीन कर्म असे त्यासी मूर्ख होऊन उपजावे वर्तता पुढे तया स्थानी विप्र पडला असमाधानी दैव वशे करुणी पंचत्व पावला परियेसा पुत्रासहित ते नारी होती तेथे कुरवपुरी याचुनी या आपुले उदर भरी जीवित्व करी याच परी विप्र स्त्रियेचा कुमर देखा विवाह योग्य झाला निका निंदा करीती सकळ लोक मतीहीन म्हणून या कन्या न देती कोणी त्यासी समस्त करीती दूषणी म्हणती काष्ठे वाहे का पाणी उदर भरी येणे विधी ऐसे ऐकोनी ब्रह्मचारी दुःख करी नाना परी मातेसी म्हणत असे अवसरी प्राण त्याजी नापुला निंदा करीती सकळ मज असोनी देह कवण काज पोसू न शके माते तुझ जाईन अरण्यवासासी ऐकोनी पुत्राचे वचन माता करी अति चिंतन शोक करी अति गहन विलापी ते नारी माता सुत दुःख करीत गेली गंगा प्रवाहात तेथे देखिले जगदुद्धरित श्रीपादयती स्नान करिता जाऊनी दोघे लागती चरणी विनविती कर जोडणी वासना असे आमचे मनी प्राण त्या जावा गंगेत निरोप द्यावाजी आम्हासी सद्गती व्हावया कारणासी आत्महत्या महादोषी म्हणून विनवितो कृपा सिंधू ऐकोनी विप्र स्त्रियेचे वचन पुसती श्रीपाद कृपा करुण काय संकटी तुमचे मन त्याजिने प्राण कवण्या गुणे विप्र स्त्री तये वेळा सांगती झाली दुःखा सकळा म्हणे स्वामी भक्तवत्सला ताराव्या महाबाळकांसी पुत्राविणे कष्टले भारी अनेक तीर्थे पादचारी केली व्रते पूजा दरी सकळ ही देव आराधिले व्रते उपवास सांगू किती करीते झाले अपरिमिती झाला पुत्र हा दुर्मती निंदा करीती सकळ जना वेदशास्त्र संपन्न पती माझा ब्राह्मण त्याचे पोटी जन्मला हा हिन मंदमती दुरात्मा कृपा करी गा श्रीपाद यती जन्मोजन्मी ऐसी गती पुत्र न व्हावा मंदमती ऐसा प्रकार सांगा मज कृपा सागर दैन्य हरण म्हणून धरले तुझे चरण शरणागता करावया रक्षण आलासी स्वामी कृपा सिंधू जन्मोनी या संसारी कष्ट केले नाना परी न देखेची सौख्य कुमरी व्याले पुत्र न राहती वाचोनिया हा एक सुत शेळीच्या गळा स्तन लोंबत वृथा जन्म झाला म्हणत विनवितसे श्री गुरुदेवा आता ऐसे करणे पुढील जन्मी मनुष्यपणे पूज्यमान पुत्र पावणे जैसा तू पूज्य जगत त्रयासी सकळ लोक जासी वंदिती ऐसा पुत्र होणार गती उपाय सांगा श्री गुरु यती म्हणून चरणी लागली त्याचे निमाते उद्धार गती नवे मागुती पुनरावृत्ती पितरा सकळा स्वर्ग प्राप्ती लादे ऐसे निरोपावे वासना असे माझ्या मनी पुत्र व्हावा ब्रह्मज्ञानी बाळपणीच पाहेन नयनी पूज्यमान समस्तांसी श्रीपाद ऐकोनी तिचे वचन सांगती भक्ती कृपा करुण करी हो ईश्वर आराधन पुत्र होईन श्रीहरी ऐसा गवळीनीचे घरी देखा कृष्ण उपजला तो कारणिका व्रत केले गवळणी एका ईश्वराची आराधना तैसा आराधी तू ईश्वर पुत्र पावसी हा निर्धार तुझ्या मनी आशा भार लादसी म्हणती श्रीपाद यती विप्रस्त्री म्हणे तयावेळी व्रत कसे केले ते गवळी कैसा पूजिला चंद्रमौळी विस्तारावे मज प्रती तैसेच व्रत करीन आपण म्हणून लागत असे चरणा कृपा मूर्ती श्री गुरु राणा सांगता झाला तयावेळी म्हणती श्रीपाद तियेसी ईश्वर पूजितो वो तू प्रदोषी मंदवारी विशेषी पूजा करी भक्तीने पूजा करी जे गवळणी विस्तार असे स्कंद पुराणी सांगेन कथा ऐक सगुणी म्हणती श्री गुरु तियेसी
ऐकोनी श्री गुरुचे वचना संतोषली विप्रांगना जाऊनी लागे श्री गुरु चरणा विनवी तसे तये वेळी विप्रस्त्री म्हणे स्वामी असी अभिनव माती निरोपिलेसी देखता पूजा प्रदोषी पुत्र झाला कृष्णायसा श्री गुरु सांगती तियेसी सांगेन ऐक एक चित्तेसी उज्जनी नामनगरीसी झाले विचित्र परियेसा तया नगरी चंद्रसेन राजा होता धर्मज्ञ त्याचा सखा असे प्राणमणी भद्र म्हणून या परियेसा सदा ईश्वर भक्ती करी नाना परी पूजा पारी भोळा देव प्रसन्न करी दिदला चिंतामणी एक कोटी सूर्यांचा प्रकाश माणिक शोभे महासुरस कंठी घाली सदा हर्ष तया मणी भद्र सेन सख्यासी तया मण्याचे लक्षण सुवर्ण होती लोह पाषाण तेज फाके ज्यावरी जाण कनक होय परियेसा जे जे चिंतित मानसी ते पावे स्वर्णेसी ऐशी ख्याती माणिकासी समस्त राजे कांक्षा करीती इष्टत्वे मागती कित्येक मागो पाठविती ते माणिक बलात्कारे घ्यावे या देख राजे वांछिती परियेसा म्हणती क्रय करुनी देखा माणिक द्यावे आपण ऐका जरी न देसी स्वाभाविका युद्धा लागी येऊ म्हणती राजे समस्त मिळवणी पातले नगरा त्या उज्जनी अपार सैन्य मिळवणी क्षोणी वेष्टिले तया नगरासी ते दिनी शनिवार त्रयोदशी राजा बैसला पूजेसी शंकानधरी मानसी एकचित्ते पूजितसे महाकाळेश्वर लिंगासी पूजा करी राजा हर्षी गवळणी कुमरे पाहाव्यासी आली तया शिवालया पूजा पाहुणी शिवाची मुले म्हणती गवळींची खेळू चला आपण ऐसेची लिंग करुणी पूजू आता म्हणून विनोदे करुणिया आली आपुले गृह सन्निधानी एकवटोनी पाषाणी कल्पिले तिथे शिवालया पाषाण एक करुणी लिंग पूजा करीती बाळके चांग नाना परीची पत्री सांग कल्पिती तेथे पूजेसी गोपिका स्त्रिया येऊनी पुत्रा ते नेती बोलावनी भोजन करावे म्हणून त्यातील एक गोपी सुत न जाय भुवना लिंग सोडून त्याची माता जवळ येऊन मारी आपले पुत्रासी कोपे करुनी ती गवळणी मोडी पूजा खेळ अंगणी पाषाण दुरी टाकुनी गेली आपले मंदिरासी पूजा मोडिता बाळक प्रलाप करीत असे तो अनेक मूर्छा येऊनी क्षण एक पडिला भूमी अवधारा लय लावणी लिंगस्थानी प्राण तेजू पाहे निर्वाणी प्रसन्न झाला तो शूलपाणी तया गोपी सुताला बाळके विनविले ईश्वरासी कोप न करावा मातेसी पूजा मोडिली प्रदोषी क्षमा करणे म्हणत असे प्रसन्न होऊनी गिरिजापती गेले लिंगालयी गुप्ती लिंग राहिले रत्नखचिती गवळी या घरी तयाच परी कोटी सूर्यांचा प्रकाश शिवालय दिसे अति सुरस लोक म्हणते काय प्रकाश उदय झाला दिनकरा आले होते परराष्ट्र राजे विस्मय करीती महाचोजे द्वेष सांडुनी बोलती ओजे भेटो म्हणती रायासी पहा हो पवित्र नगरात सूर्य झाला असे उदित राजा असेल पुण्यवंत ऐसी यासी काय विरोध म्हणून पाठवावी सेवकासी भेटू म्हणती प्रीतीसी राजा बोलावी तयासी आपले गृही नगरात ऐतुके होता ते अवसरी राजा कुसिते प्रीती करी रात्री असता अंधकारी उदय झाला केवी सूर्य राजे चंद्र सेनासहित पहावया येती कवतुकार्थ दिसे विचित्र रत्नखचित शिवालय अनुपम्य तेणे परी गवळ्याचे सदन विराजमान अति गहन पुस्ता झाला राजा आपण तया गवळिया कुमारकासी सांगितला सर्व वृत्तांत संतोष करीती राजे समस्त गवळिया राजा तू होई म्हणत देती नाना देश संपदा निघोनी गेले राजे सकळ राहिला चंद्रसेन निर्मळ शनी प्रदोष पूजा फळ भय कैचे तयानरा गवळी कुमर जाय घरा मातेसे सांगे सविस्तरा येईन पुढे तुझ्या उदरा नारायण अवतरुणी ऐसा ईश्वरे दिदला वर संशय न धरी निर्धार प्रसन्न झाला कर्पूर गौर देखिली पूजा प्रदोषीची मोडीली स प्रदोष पूजा म्हणून म्या मागितले त्या शूलपाणी क्षमा करुणी घेतले म्हणून सांगे वृत्तांत मातेसी ऐसा ईश्वर प्रसन्न झाला प्रदोष पूजा ऐसे फळ श्रीपाद सांगती तये वेळा तया विप्र स्त्रियेसी तुझे मनी असेल जरी होईल पुत्र मज सरी संशय सांडुनी निर्धारी शनी प्रदोषी पूजी शंभू ऐसे म्हणून या श्रीपाद रावो चक्रवर्ती भोळा देव विप्र स्त्रियेचा पाहुनी भाव प्रसन्न होत तयावेळी बोलावनी तिचे कुमार कासी हस्त ठेविती मस्तकेसी ज्ञान झाले तत्काळेसी त्रिवेदी झाला शास्त्रज्ञ विस्मय करोनी विप्रवनिता म्हणे ईश्वर हा निश्चित कार्यकारण अवतार होता आला नरदेह धरून म्हणे ईश्वर तुची होसी पूजा करीन मी तुझ प्रदोषी मिथ्या नव्हे तुझी या वाक्यासी पुत्र व्हावा तुझा ऐसा निश्चय करोनी पूजा करी ती नित्य येऊनी प्रदोष पूजा अति गहनी करी श्रीपाद रायासी पुत्र झाला तिचा महाज्ञानी वेदशास्त्र संपन्नी पूज्य झाला अति गहनी सर्वाहुनी अधिकता विवाह झाला मग तयासी पुत्र पौत्री नांदे हर्षी श्री गुरु कृपा होय जासी ऐसे होय अवधारा नामधारक सांगे भक्तीसी सांगे सिद्ध विस्तारेसी परियेसा समस्त भक्त हर्षी म्हणे सरस्वती गंगाधर इति श्री गुरु चरित्रामृते परमकथा कल्पतरो श्री नृसिंह सरस्वती उपाख्याने सिद्ध नामधारक संवादे शनी प्रदोष व्रत महात्म्य कथनम नाम अष्टमोऽध्यायः
श्री गुरु दत्तात्रेयार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त.